आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज देशाचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट मांडणार आहेत। समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना बजेटकडून खूप जास्त अपेक्षा आहेत। त्यांच्या अपेक्षा आम्ही जाणून घेतल्यात। काय आहेत सर्वसामान्यांच्या अपेक्षा आपण पाहूया। माझी एवढी साधी अपेक्षा उद्या जे काही बजेट होणार आहे त्याच्यामध्ये महागाई कमी व्हावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा हीच आमची साधी अपेक्षा आहे। बाकी आमचे काही म्हणणं नसतं की शाळा जे काही फिया देतात ते काही मध्यम वर्गांना परवडायला पाहिजे। तुम्ही ओपन वर्ग किंवा असं जे काय त्यांना असे कॅटेगरी न करता त्यांच्या कॅपॅबिलिटीनुसार त्यांना ते ग्रेड हे द्यावे। एक तरुण म्हणून रोजगार आणि उद्योगाच्या संधी देखील तरुण म्हणून एक कसं आहे आता बेरोजगार पॉप्युलेशन एवढं वाढत चालणार, लोकसंख्या वाढत चालणार, त्या हेतूने जर तुम्ही ज्या नोकऱ्या अवेलेबल करून देणार मध्यम ह्यांना ग्रॅज्युएशन वर्गांना किंवा जे जे ज्या ज्या पोस्टमध्ये आहेत त्याच्यानुसार त्यांना नोकऱ्या मिळावी एवढीच आमची साधी सिंपल अपेक्षा आहे। सामान्य जनतेला किंवा बिझनेसमॅन सगळ्यांनाच तो दिलासा दिला पाहिजे। बजेटमधनं इन्कम टॅक्समध्ये नवीन काही रिलीफ मिळू शकतो का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आणि एक जनरल म्हणून की विद्यार्थी जेव्हा आपण तो ग्रॅज्युएट होतो आणि जेव्हा ॲट ॲक्च्युअल तो बाहेर पडतो ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये, त्यात खूप तफावत आहे प्रॅक्टिकल आणि थिअरी ह्याच्यामध्ये। त्यात काही करता येईल का, त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं मिळेल, काय मिळेल, तर ते रेडी टू गो वर्क होतील असं याच्यासाठी बजेटमध्ये काहीतरी तरतूद व्हायला। सर्वसामान्यांचे ज्या प्रश्न आहेत, ज्या वाढती महागाई असेल, पेट्रोलच्या वाढत्या किमती असतील किंवा आणखीन गॅसच्या वाढत्या किमती असतील, जी काही महागाई आजकाल वाढलेली आहे त्यामुळे कुठेतरी शासनाने महागाई कमी करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था जर निर्माण केली तर मला वाटतं सर्वसामान्य जनता, ग्रामीण भागामध्ये तर खूप वेगळी परिस्थिती आहे। ग्रामीण भागातलं चित्र वेगळं आहे, ज्यामध्ये 100-100, 200-200 रुपयांनी रोजाला कामाला जाणारी माणसं आहेत। तर अशा माणसांचा विचार करून, जे अगदी झोपडीमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांचा विचार करून अर्थव्यवस्था ची पायाभरणी अशा स्वरूपाची झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।